ओम नमो आदि सत्य नमो आदि नवनाथ गुरुजी कोर आदि जय माता भगवती पार्वती सकल जग सर्पण हर हर महादेव शिव शंभो. बरेच दोन तीन 4 महिने होत आले की मी कुठल्याच प्रकारचे व्हिडिओ टाकला नाही. तर जे पण साधक माझे मनापासून व्हिडिओ बघतात किंवा काय, त्या सर्वांना मला जरा महत्त्वपूर्ण सूचना द्यायची. जे नवीन साधक आहे किंवा काय, तर तुम्ही ध्यानपूर्वक ऐका. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं की तपसाधनाला बसणं. आज माझं 3.5 महिन्याचं एक साधना पूर्ण झाली. आता पूर्ण झाली. तर मी साधनेमध्ये असल्यानंतर मी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवत नाही. आणि व्हिडिओ बनवून कुठल्या प्रकारचं मी काही खोटं नाटं पण विधी दाखवत नाही. आणि खोटं नाटं पण काही गोष्टी कुणाला दाखवत नाही की तुम्ही ही पूजा करा आणि ही दिव्या लावल्यानंतर असं होईल आणि ते दिव्या लावल्यानंतर तसं होईल किंवा ही साधना केल्यानंतर तसं होईल. ती साधना जी ओरिजिनल प्रॅक्टिकल आहे ती प्रॅक्टिकल सांगा. मी जे नाथांचं पारायण वगैरे सांगितलं त्यांची उत्तर पूजेत एकदम ओरिजिनल सांगितलं. आणि ज्यांनी ह्या नवरात्रामध्ये श्रावणमध्ये ज्यांनी पारायण करून त्यांना जी छान प्राप्ती झाली, तर त्यांचं मी मनापासून त्यांच्या भक्तीची व त्यांच्या कर्मफळ व पात्रतेची प्रशंसा करत आणि नाथांच्या हीच अपेक्षा करतो की त्यांना त्यांचं कर्मफळ व पात्रतेनुसार त्यांना चांगली प्राप्ती त्यांना अजून मिळू दे. व मला आता काय सांगायचं तर तुम्ही ध्यानपूर्वक ऐका. श्रावण महिना वगैरे मी कुठल्याही प्रकारचं ना श्रावण महिन्यातलं की तुम्ही महादेवाची ही पूजा करा, ही विधी करा, असं बेल टाका, असल्या कुठल्या प्रकारचं तुम्हाला जासा वगैरे पण दिले नाही की कुठल्या प्रकारची व्हिडिओ टाकला नाही. माझं फक्त सत्यकर्म धर्मानुसार सांगणं हेच आहे. ज्या वेळेस माझ्या भक्ती तपोफळ कर्मफळ साधनानुसार प्राप्तीनुसार जे महंत राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत गोपालगिरीजी महाराज, तर त्यांनी जे मला साधू संतांच्या समामेळामध्ये व कर्मफळ व पात्रता जी पण भक्ती आहे, जी साधनाद्वारे काय प्राप्त केलं किंवा काय साध्य केलं, हे त्यांनी ज्यावेळेस महंतांनी व गुरुजनांनी हे सर्व परिश्रम बघून मला जे पदांनी सन्मानित करत आलं, मला त्यांचं सर्वांचा मी आभार मानतो. व त्यांच्या कृपेने मी आज ज्या विधानाला वगैरे बसून ते माझं एक विधान परिपूर्ण झालं. त्याच्याबद्दल मी माझे जे कुळाचे देवी दैवत व ज्या भगवंतांनी व ज्या ऋषगुरूंनी मला ज्ञान दिलं या प्रकृतीने, तर हे समस्त प्रकृतीचा अंतकरणातून मी आभार व्यक्त करतो. का की जीवनाचं मूळ रहस्य व जगण्याचं मूळ रहस्य ही प्रकृती आहे. एक गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. तर मी आता तुम्हाला आहे ना कुठलं पण असं खोटं नाटक कुठल्या गोष्टीचं मी ते तुम्हाला सांगत नाही बसत किंवा काय बसत नाही. माझं सांगणं की सरळ स्पष्ट ज्ञान, आणि ज्यांना हे स्पष्ट ज्ञान कळत असेल त्यांनीच हा व्हिडिओ बघा. ज्यांना स्पष्ट ज्ञानाची गरज नाही, तर तुम्हाला ज्ञान जिथून भेटत असेल तर तुम्ही तिथून घ्या. पण मूल्यवान ज्ञान कुठून पण भेटू, लहान मुलांकडनं भेटू किंवा कुठून भेटू, या काळ परिस्थिती अनुसार आपल्याला ते ज्ञान भेटू. ते ज्ञान खूप महत्त्वाचं आहे, खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं.